डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा कायमच संधीची समानता यासाठीच राहिला। जगण्यात आणि वागण्यातच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वांना समान संधी मिळावी यासाठी बाबासाहेब आग्रही राहिले आणि लढले सुद्धा। बाबासाहेबांचा हा विचार तेव्हा शक्य आहे जेव्हा समाजातल्या प्रत्येक घटकाला समान संधी मिळेल। या विचाराला कृतीत आणणारा एक महत्त्वाचा निर्णय 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये घेतला। हा निर्णय होता अनाथ मुलामुलींसाठी शिक्षणात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 1% समांतर आरक्षण लागू करण्याचा। असं आरक्षण लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं। हे आरक्षण अधिक पारदर्शी बनवण्यासाठी अलीकडेच त्यामध्ये एक मोठा बदल करण्यात आलाय। आता हे आरक्षण उपलब्ध पदांऐवजी थेट रिक्त पदांवर लागू केलं जाणार आहे। याचा अर्थ आरक्षणाची अंमलबजावणी अतिशय स्पष्ट आणि थेट। या 1% निर्णयाचा परिणाम असा झाला की आजपर्यंत तब्बल 850 पेक्षा जास्त अनाथ तरुण तरुणींना सरकारी नोकरी मिळाली। आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत। हा आकडा आता मोठा वाटत नसला तरी तो एका मोठ्या बदलाची सुरुवात नक्कीच म्हणता येईल। आज ज्या अनाथांना आरक्षण मिळाले त्यांच्या रूपानं या झाडांचं वटवृक्ष होईल आणि ते अशाच आणखी कित्येक अनाथांना आपल्या ज्ञानाची आणि मार्गदर्शनाची सावली देतील। त्यामुळे बाबासाहेबांच्या समानतेच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देणारा आणि भविष्यामध्ये अशा लाखो आयुष्यांना आधार देणारा हा एक ऐतिहासिक निर्णय। याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वंचितांसाठी आणखी कोणत्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायला हवीत हेही सांगा। आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला फॉलो करायला विसरू नका।